सुप्रभात. मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला एक नजर टाकूया आजच्या सकाळच्या बातम्यांवर. जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन अशासकीय प्रशासक मंडळातील मुख्य प्रशासक, वैद्यक प्रशासक, सचिव तसेच अभियंता यांनी 2022 मध्ये संगनमत करून बनावट बिले व वाउचर तयार करून तब्बल 33,37,466 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशांचा अपहार करणे ही गंभीर बाब असून जिल्ह्यातील नेते मंडळींनी या प्रकरणाचे राजकारण करू नये आणि दोषींना पाठीशी घालू नये असे आवाहन जिंतूर बाजार समितीचे सभापती गंगाधर बोर्डीकर यांनी केले आहे. यावेळी भाजपचे पदाधिकारी सुरेश भुमरे व कार्यकर्ते उपस्थित होते. जिंतूरच्या अपहार प्रकरणाविरोधात दिनांक 6 जून रोजी तत्कालीन प्रशासक मंडळ, सचिव आणि कर्मचाऱ्यांवर विविध कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात बोलताना बोर्डीकर यांनी सांगितले की जिंतूर बाजार समितीवर 2020 ते 2022 या काळात शरद पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे यांचे संचालक मंडळ कार्यरत होते. आपल्यावर दबाव टाकून त्या काळात संचालक मंडळाने बनावट बिलांच्या आधारे पैसे उचलण्याची बाब तत्कालीन सचिवानेच सध्याचे सभापती बोर्डीकर यांना सांगितली होती. त्या आधारे सभापती या नात्याने त्यांनी स्वतंत्र ऑडिटसाठी पत्र दिले. चौकशीअंती या प्रकरणात 17 मुद्द्यांवर गंभीर आरोप सिद्ध झाल्याचा दावा बोर्डीकर यांनी केला आहे. त्यानंतर जिल्हा उपनिबंधकांकडे त्यांच्याकडे संपूर्ण अपहाराच्या चौकशीची मागणी करण्यात आली. त्यावर त्रिस्तरीय समिती गठीत करण्यात आली. जवळपास 6 महिन्यानंतर चौकशी पूर्ण होऊन गंभीर दोष स्पष्ट झाले. ऑडिटमध्ये देखील आर्थिक अनियमितता आढळली. दरम्यान 28 मे 2024 रोजी जिल्हा उपनिबंधकांनी जिंतूर बाजार समितीला एका पत्राद्वारे आदेश देऊन या प्रकरणातील दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार ही कायदेशीर कारवाई झालेली असून यामागे कोणताही राजकीय उद्देश नसल्याचे बोर्डीकर म्हणाले. त्यांना चौकशीसाठी नोटिसा बजावल्या आहेत. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांच्या देखील समावेश होता असे त्यांनी सांगितले आहे. हा अपहार सर्वसामान्य व शेतकऱ्यांच्या भावनांशी निगडीत असून यातील निर्दोष लोकांना वगळले पाहिजे अशी भूमिका देखील मांडली आहे. 1 वर्षाच्या काळातील हा अपहार उघड झाला असून आणखी 2 वर्षाचे ऑडिट पूर्ण होणे बाकी आहे. शेतकऱ्यांशी निगडीत कोणताही संस्थेत गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही. यापुढे अशा प्रकारांना पायबंद घालण्यासाठी लवकरात लवकर दोषींना शासन व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मध्य रेल्वे पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारा लोकल ट्रेन 15 मिनिटे उशिराने धावत आहे. सिग्नल मिळत नसल्यानं कल्याण स्थानकावरच लोकल ट्रेन उभ्या असून 6 वाजून 12 मिनिटांची लोकल ट्रेन 6 वाजून 28 मिनिटांपर्यंत कल्याण स्थानकात उभी होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आले आहेत. काल अहिल्यानगर येथे पक्षाचा 25वा वर्धापन दिन साजरा करून रात्री शरद पवार हे बारामतीतील गोविंद बाग निवासस्थानी दाखल झाले आहे. त्यांनी भेटण्यासाठी आणि विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. दुपारी 4 वाजता महावीर भवन या ठिकाणी व्यापारी मेळावा आणि सायंकाळी 6:30 वाजता बारामती क्लबला वकील आणि डॉक्टर यांचा मेळावा शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. कल्याण शिळी रोडवर जलवाहिनी गळतीमुळे रस्त्यात खड्डे झाले आहेत आणि खड्ड्यांमुळे होत असलेल्या वाहतुकी कोंडीमुळे नागरिक पुरते त्रस्त आहेत. डोंबिवली येथे नव्याने सुरू झालेल्या मेट्रोचे काम आणि त्यातच फुटलेली पाईपलाईन यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. कल्याण शिळी रोडवरील अनंतम चौकात फुटलेल्या पाईपलाईनमधून गळणारं पाणी थेट रस्त्यावर येत असल्यानं रस्त्यात मधोमध खड्डे देखील झाले आहेत. अनेक अपघात येथे घडत असल्याची माहिती नागरिक देत आहेत. त्यातच मेट्रोचे काम सुरू झाल्यानं रस्ता देखील छोटा झाला आहे. यामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत असून वाहन चालकांना 20 ते 25 मिनिटे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तत्काळ फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करावी तसेच रस्त्यात पडलेले खड्डे देखील बुजवण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहेत. मेरा नाम एस.के. वर्मा है. वर्मा जी, ये जो रास्ता है क्या दिक्कत आती है, कितने एक्सीडेंट होते हैं दिन में? देखिए डेली यहाँ 2-3 एक्सीडेंट होता है
और यहाँ हर एक साल ये खड्डा पानी जमा होता है और जमा होने से खड्डा हो जा रहा है, खड्डा होने से एक्सीडेंट होता है। और ये अभी मेट्रो काम चालू हुआ तो और ज़्यादा दिक्कत बढ़ गई है, क्योंकि रोड सकरा का हो गया है, रोड चौड़ाई कम हो गई है। तो ये मेट्रो वाले जो को चाहिए कि ये मेंटेन करते हुए अपना काम करें, ना कि रोड खराब करके आप काम करें। तो सारी जवाबदारी ये मेट्रो डिपार्टमेंट की है, जो मेट्रो काम कर रहे हैं। और ये जो पानी जो पानी का लीकेज हो रहा है, ये पानी वाले जो पानी पुरवठा वाले उन पर डिपेंड करता है कि ये पानी का पाइपलाइन लीकेज क्यों होता है, उसको बंद करना ही चाहिए परमानेंट। इनका वाल हमेशा लीकेज रहता है, वाल नया बदलना चाहिए। माझं नाव मयुरेश गायकवाड आहे. मयुरेश, तू कुठल्या रस्त्याने जातो आणि काय या ठिकाणी त्रास आहे? या रस्त्याने नेहमी आपलं जाणं येणं असतं. या रस्त्याने कसं का पावसाळा आला आहे, काही खड्ड्याचा प्रॉब्लेम आहे दरवर्षीच आहे. जेव्हा सिमेंट कॉन्क्रीटचा ते रोड झाला, अगोदर डांबर रोड होता, तर त्या टायमाला त्यांनी तो ब्रिजचा काम आहे ते करू शकत नाही. डांबर तरी ॲटलिस्ट ते डांबराचं रोड तरी बनवायला पाहिजे, पण तरी तिथे ते चिखल कसं होतं हे समजायला पाहिजे गव्हर्नमेंटला. आता काय प्रॉब्लेम होतो तुला येता जाता? आता प्रॉब्लेम आता सिग्नल चालू झाल्यापासून काय आहे, एक तर पहिले ते मेट्रोचं काम चालू झाल्यापासून एक लेन बंद झाली. त्याच्यामुळे काय दुसरी लेन आहे तिथे पण आता खड्डा झाल्यामुळे गाडी एकच पास होते, त्यामुळे वाहतुकीमध्ये खूप प्रॉब्लेम होतो. पाण्याची लाईन पण काय फुटलेली आहे, त्याच्यामुळे खड्डे होतात, ॲक्सिडेंट होतात काय? पाण्याची लाईन पण कधी कधी फुटलेली असते, पण काय होतं ते स्टेडियमवाले पण काय लक्ष देत नाही. आणि ते पाण्याची लाईन फुटलेली असते तर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. तर पाणी इथंच साचतं, खड्डा पडतो. खड्ड्यामध्ये पाणी साचतं, त्याच्यामुळे ते कसं ट्रॅफिक होतं. मग गाडी पाण्यामधून जाण्यापेक्षा एक साईडून जाते, त्यामुळे वाहतूक होण्याचा प्रॉब्लेम होतो. किती वेळ लागतो तुम्हाला जायला? कमीत कमी वाहतूकमध्ये किती तास तुम्हाला अटकायला लागते? बघायला गेलं तर एक 15 मिनटं 20 मिनटं अशी जास्त कधी झालं तर कसं आहे, तिथून सिग्नलवरून प्रॉब्लेम पर्यंत का झाला तर जास्त पाणी पावसाळ्याचं पाणी भरतं येतं, त्या हिशोबात जास्तीच प्रॉब्लेम होतो. गोंदिया शहरात 4 लोकांनी देवाणघेवाणाला घेऊन एका युवकावर प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या युवकाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री 10 वाजताच्या सुमारास मृत्यू झाला आहे. या प्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. महेश दखणे असे मृत युवकाचे नाव असून देवेंद्र उर्फ देवा कापसे, सुरेश मटाले, मोरेश्वर मटाले, नरेश तरोने असे आरोपींचे नावे आहेत. मृत युवक हा जमीन खरेदी विक्रीची कामे करीत असून शहरातील पतंगा चौक ते तिरोडा बायपास रोड परिसरातील किसान चौक, छोटा गोंदिया येथील जानवी ऑटो रिपेअरिंग सेंटरच्या बंद दुकानात रविवारी 9 जूनला सकाळी 10 वाजेच्या सुमारास महेश दखणे हा आपल्या दुचाकी क्रमांक MH 35 AV 9550 ने गेला असता त्या ठिकाणी आधीपासूनच दबा धरून बसलेल्या काही आरोपींनी त्याचा घेराव करून त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला हतोडीने वार केला. यामध्ये महेश दखणे हा गंभीर जखमी झाला असून रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला. घटनास्थळी आरोपीने पळ काढला असून उपचारादरम्यान रात्री 10 वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. तत्पूर्वी घटनेची माहिती मिळताच गोंदिया शहर पोलीस घटनास्थळ व रुग्णालयात गाठून पंचनामा केला असून पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. मृत महेश दखणे हा जमिनीची खरेदी विक्रीचे आर्थिक देवाणघेवाण या वादातून हल्ला त्याच्यावर करण्यात आला आहे. 4 आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून 15 जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मात्र गेल्या 15 दिवसाआधीच याच परिसरात एका मित्राने मित्राची चाकूने वार करून हत्या केली होती, तर 1 महिन्यापूर्वी गोलू तिवारी या वाळू व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तर आता महेश दखणे याची चाकू मारून हत्या केल्याने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दर प्रकरणामध्ये 4 आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि प्रथमदर्शनी हा आर्थिक देवाणघेवाणीतून प्रॉपर्टी डिलिंगमधून हा गुन्हा घडल्याचं दिसून येत आहे. किती आरोपी अटक करण्यात आले? एकूण 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. PCR कधीपर्यंत दिला त्यांना? एकूण 15 जूनपर्यंत आपल्याला PCR मिळालेला आहे 4 आरोपींचा. मृतकावर यापूर्वी एक 420चा गुन्हा दाखल आहे 2023 मध्ये आणि जे आरोपी क्रमांक 1 आहे
देवेंद्र उर्फ देवा तुकाराम कापसे ह्यांच्यावरती एक गुन्हा दाखल आहे. हा एक IPCच्या 324 अंतर्गत दुखापतीचा गुन्हा आहे 2017मध्ये. आणि आरोपी क्रमांक 4 नरेश तरोणे ह्याच्यावरती एकूण 7 गुन्हे दाखल आहेत. 2 आरोपी आमगाव तालुक्यातील आहेत आणि 2 आरोपी आपले शहर भागात. हातोड्यानं वार केल्याचा आरोपी आपल्या अर्जाबाबत सांगत आहे. आरोपी जखमीला आपण दवाखान्यात दाखल केलं होतं. सायंकाळी 9:30च्या दरम्यान दवाखान्यात त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. तपास PSI मंगेश वानखेडे करत आहेत आणि आरोपी आपल्याला तपासादरम्यान निष्पन्न होतील इतर असतील. विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन त्याप्रमाणे वीज वितरण व्यवस्थेत सुधारणा व वाढ करणे आवश्यक असताना उपलब्ध असलेल्या वितरण व्यवस्थेतून अधिकाधिक वीज पुरवण्याच्या मानसिकतेमुळे वीज वितरण व्यवस्थेवर ताण येऊन थोड्याशा कारणाने 12 ते 14 तास वीज पुरवठा बंद होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत आणि यास महावितरण अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचा संताप मनोज पाटील यांनी महावितरण अधिकाऱ्यासमोर झालेल्या बैठकीत व्यक्त केला. वारंवार वीज जाणे तसेच त्याबाबत कोणतीही पूर्वसूचना न मिळणे, अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळणे यावर वसईमधील वीज ग्राहक त्रस्त असताना गेले 5 ते 6 दिवस सुरू असलेल्या विजेच्या गोंधळामुळे वीज ग्राहक संतप्त होऊन त्यांचा कडेलोट झाला तर महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसेल असा इशारा मनोज पाटील यांनी दिला आहे. तातडीने उपाययोजना करण्यात तसेच वीज ग्राहकांना वीज खंडित होण्याबद्दल तातडीने माहिती देण्याचे कार्यकारी अभियंता प्रवीण सुते यांनी आश्वासन दिले आहे. महावितरणकडे कर्मचारी तुटवडा आहे अशी खंत सुते यांनी व्यक्त केली, परंतु उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या योग्य त्या प्रकारे ड्युटी लावून सर्वसामान्य वीज ग्राहकांना अडचण निर्माण होणार नाही किंबहुना त्यांना सर्व त्या गोष्टींची माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन कार्यकारी अभियंता प्रवीण सुते यांनी भाजप शिष्टमंडळाला दिले आहे. ब्युरो रिपोर्ट संतोष पाटील. तर या होत्या आजच्या सकाळच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.